आज खूप सारी कामं बाकी आहेत आणि त्यामध्येच मला ऑर्डर पण आलेली आहे पिठाची. तर मी त्यासाठीच आज नाश्ता काय बनवत नाही आहे. तर मी काल जे पनीर काढून ठेवलं होतं ना, त्याचीच आज भुर्जी बनवून घेते. आता मला ही जी पिठाची ऑर्डर आली आहे ना, ती मला मल्टीग्रेन पिठाची ऑर्डर आलेली आहे आणि मी ना प्रत्येक प्रकारच्या पिठाची ऑर्डर घेते, सगळ्या प्रकारची म्हणजे. फक्त गव्हाचं पीठ असतं ना, त्याची नाही घेत. बाकी मी तुम्हाला सांगते कोणती-कोणती ऑर्डर घेते. तर मी मल्टीग्रेन तर घेतेच, पण त्याऐवजी मी म्हणजे की गव्हामध्ये बाजरी मिक्स करून म्हणजे 2 धान्याची पण घेते, डाळींची सुद्धा घेते. म्हणजे डाळीचं पीठ जरी कोणाला हवं असेल, तर त्याचीसुद्धा मी ऑर्डर घेते किंवा प्रत्येक कडधान्याची पण ऑर्डर घेते मी. म्हणजे कडधान्याचं आपण पीठ बनवतो ना, त्याचीसुद्धा घेते. जसे की मूग, चणा वगैरे त्याचीसुद्धा घेते आणि आपलं मल्टीग्रेन तर आहेच. आता जे मल्टीग्रेन पीठ आहे ना, ते मी नाचणी, बाजरी, ज्वारी, मका आणि थोडेसे मेथीदाणा, थोडंसं मखाना हेही ॲड करते. जर माझ्याजवळ शिल्लक असेल ना, तर मी ते ॲड करते. पण ज्वारी, बाजरी, मका, नाचणी हे तर कंपल्सरी आहेच, कारण मल्टीग्रेन त्यानेच बनतं. आणि सध्या तरी ना म्हणजे जवळपास ठिकाणची मी ऑर्डर घेते. म्हणजे अजून लांबची ऑर्डरचं काय अजून मी घेत नाही आहे. म्हणजे घेत नाही म्हणजे अजून तशी सर्व्हिस ठेवली नाही आहे, की इतक्या लांब म्हणजे पाठवायचं कुरिअरने. ते अजून काही मी असं ॲडजस्ट केलेलं नाही आहे. फक्त जे जवळ गावं आहेत, तर त्या ठिकाणचीच घेते. आणि दुसरं म्हणजे ना, मी पीठ ना तयार करून ठेवत नाही. जेव्हा मला ऑर्डर येते ना, तेव्हा मी त्यांना फ्रेश पीठ बनवून देते. आणि त्यासाठी ना मी बोलून ठेवलेलं आहे, की जेव्हा पण ऑर्डर द्यायची असेल ना, तर 2-3 दिवसा अगोदर मला देऊन ठेवा. म्हणजे कसं हे कडधान्य स्वच्छ करते पहिले. त्याच्यामध्ये काय किडे असतात का किंवा दगड वगैरे असतात, मग हे पूर्ण स्वच्छ करते. मग एका कपड्याने पूर्ण सगळे पुसून घेते, कारण मॉइश्चर राहायला नको म्हणून. मग त्यानंतर ना पीठ मी मशीनमध्ये ॲड करते. आणि हे पीठ जर तुम्ही ऑर्डर केलं ना, तर तुम्हाला हे हायजीन पण मिळतं, प्लस होममेड चक्की आटा मिळून जातो आणि त्यानंतर दुसरं फ्रेश पण मिळतं. म्हणजे की ठेवलेलं नाही, म्हणजे भरपूर महिन्याचं किंवा भरपूर दिवसाचं असं नाही. एकदम ताजं बनलेलं पीठ मिळतं. जर तुम्हाला पण हे पीठ हवं असेल, तर DM नक्की करा. बाय.